शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये डवरणी, कोळपणी, आंतरमशागत किंवा निंदन खुरपणी याचे काय फायदे आहेत आणि सोयाबीन पिकामध्ये आपण डवरणी किंवा आंतरमशागत हे कधीपर्यंत करावी। कारण एक आपली चूक आपलं सोयाबीनचं पीक, आपलं पैसा, आपली मेहनत जे आहे हे वाया घालू शकते। म्हणून आपण पहिले पाहणार की सोयाबीनमध्ये डवरणीचे, आंतरमशागतचे काय फायदे आहेत आणि काय नुकसान होऊ शकतात। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। जे आपले शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या। म्हणजे कोणतेही पीक असो, खरीपचं, रब्बीचं, पेरणीपासून ते काढणीपर्यंत नंतर तेच पीक आपल्या शेतामध्ये कुजवण्यापर्यंत सविस्तर माहिती याच यूट्यूबला, फेसबुकला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चला आजच्या आपल्या शेतीच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता हे आपलं सोयाबीनचं शेत आहे। आपण पहिला डवरणीचा फेर त्या ठिकाणी करून घेत आहे। आता डवरणीचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे कमी पैशामध्ये तण असतं, म्हणजे ते आपलं होऊन जाते। आता या फटामध्ये आपलं डवरा गेलेला आहे, हे पहा, आणि एकही झाड असं नाही की त्यामध्ये तण असेल। संपूर्णपणे तण व्यवस्थापन कमी खर्चामध्ये होऊन जाते। आपण सध्या मार्केटमध्ये पाहिले बरेचसे तणनाशक महागडीचे आलेले आहेत किंवा लेबर मजुरीचे भावसुद्धा मजुरी त्या ठिकाणी वाढलेली आहे। आणि म्हणून हा एक चांगला फायदा आहे की कमी खर्चामध्ये आपलं सोयाबीनचं आंतरमशागत जे आहे ते होऊन जाते। दुसरा विशेष फायदा म्हणजे सोयाबीनची वाढ जी आहे हे चांगल्या प्रकारे होते। आता तुम्ही म्हणता डवरणीचे आणि वाढीचा काय संबंध आहे, डवरणी केला काय, फवारणी आहे का टॉनिकचा? तर विषय असा आहे की आपली जे जमीन आहे ही कुठेतरी ठप्प असते, सापडते। आता हे पहा, इथं पूर्ण गॅस तयार होते। आता हे जमीन जे आहे यामध्ये डवरा गेला नाही आहे, हे पूर्णपणे कडक आहे। हे बघा, यामध्ये गॅस तयार झालेला आहे आणि हे बघा, हे पूर्ण झाली भुसभुशीत। जेवढंही आपल्या जमिनीमध्ये धूप असेल, गॅस तयार असेल, हे पूर्णपणे बाहेर येते। आपल्या सोयाबीनच्या मुळांना चांगली हवा लागते, हवा पूर्णपणे खेळती राहते आणि यामुळे सोयाबीन पिकाची वाढ हे चांगली होते। तिसरं म्हणजे संपूर्णपणे आंतरमशागत जे ते आपली होऊन जाते आणि म्हणून आपल्या जमिनीमध्ये जे काय कुठली बुरशी असेल, कुठतरी जीवाणू असतील, कटवारू असतील, हे बाहेर येतात, ते उघडे पडतात। आणि म्हणून हे चांगले फायदे आहेत सोयाबीन पिकामध्ये डवरणीचे। आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगली होते, जमीन पूर्णपणे नरम होते, भुसभुशीत होते आणि मशागत जे आहे, तण असतं म्हणजे हे कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये होऊन जाते। आता डवरणी, कोळपणी किंवा आंतरमशागत आपल्या सोयाबीनमध्ये आपण कधीपर्यंत करावी? कारण वेळ जर चुकली तर नुकसान जे आहे ते होऊ शकते। आता एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, फूल लागण्याच्या अगोदर जे काय आपल्याला आंतरमशागत करून घ्यायची असेल सोयाबीन पिकामध्ये ते आपण करून घ्या। एक वेळ जर फुलं लागायला सुरुवात झाली आणि नंतरही आपण आंतरमशागत केली तर ते जे फूल लागण्याची प्रक्रिया असते, घडी असते, ते कुठेतरी डिस्टर्ब होते आणि म्हणून फूल लागण्याची संख्या जी आहे, प्रमाण जे आहे हे कमी होते आणि म्हणून आपलं उत्पादन जे आहे ते कमी होऊ शकते, उत्पादन घटू शकते। आणि म्हणून हा सर्वात आपल्याला काळजीचा विषय आहे की आंतरमशागत करताना खास करून सोयाबीन पिकामध्ये आपल्याला वेळ फार महत्त्वाची आहे। फूल लागण्याच्या अगोदर जे काय आपल्याला आंतरमशागत करून घ्यायची असेल, तुम्ही पहिला डवरणीचा फेर मारा, दुसरा मारा किंवा तिसरा मारा। शक्यतो आपण 2 डवरणीचे फेर सोयाबीन पिकाला घेतो। 2 डवरणीच्या फेरांना चांगलं तण असतं म्हणजे ते आपलं होऊन जाते। परंतु काही करायचं असेल तर फूल लागण्याच्या अगोदर करून घ्या। फूल लागण्याच्या नंतर शक्यतोवर आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपण आंतरमशागत जे आहे हे टाळा, आपलं नुकसान होऊ शकते। ठीक आहे। आता बरेच शेतकरी बांधवांकडे बैलजोडी नसते किंवा त्यांना लेबर भेटत नाही आणि त्यांची डवरणी जी आहे हे राहून जाते। पाऊस सुरू होतो आणि आपल्या सोयाबीन पिकामध्ये, वावरामध्ये तण जे आहे हे तण फार मोठं होते। मग त्यांच्या सोयाबीन पिकामध्ये फुलधारणी होते आणि तणही असते। मग अशा शेतकरी बांधवांनी काय करावी? तर हे शेतकरी बांधव संख्या जास्त नसते, मोजकी असते। तर फुल लागल्यानंतरही जर तुमच्या वावरामध्ये तण झालं असेल मोठ्या प्रमाणात आणि डवरणी चालत असेल तर मग तुम्ही डवरणी करून घ्या तुमच्या रिक्सवर, कारण उत्पादन जे आहे हे घटणारच आहे। फुलधारणा झाल्याच्या नंतरही सोयाबीन पिकामध्ये तुम्ही आंतरमशागत केल्यानंतर उत्पादन घटणारच आहे। परंतु जर तुम्ही डवरणी केली नाही, आंतरमशागत नाही केली तर त्या तण व्यवस्थापनामुळे आपलं अजूनही उत्पादन घटणार आहे। कारण तण खाय धन है ना, आणि म्हणून तण जास्त होऊ नये यासाठी आपण डवरणी निर्णय करा। उत्पादन कमी होईल, ठीक आहे, ते बरोबर आपलं, परंतु तण जास्त झाल्यामुळे जे याच्या घरात ते येणार नाही। म्हणून आता आपल्याला चान्स आहे, पूर्णपणे खरपाळ आहे, अजून 5-6 दिवस कुठलीही आंतरमशागत आपल्याला करायची असेल तुम्ही करून घ्या। आपलं सोयाबीनचं पूर्णपणे हे शेत आहे, याला आपण पेरताबरोबरच जे आपलं 72 तासाचं तणनाशक असते डायक्लोसुलम
या घटकाची फवारणी त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर कुठलं तणनाशक आपण मारलेलं नाही आहे. पहिल्या डवरणीचा फेर आहे आणि दुसरा डवरणीचा फेर आपण 3 दिवसानंतर परत या वावरामध्ये घेणार आहे. आणि जर समजा तण झालंच तर फुलधारणा लागण्याच्या अगोदर आपण एक 4-5 आपले मजूर लावून संपूर्णपणे गवत जे आहे ते काढून घेणार आहे. शेतकरी बांधवांना योग्य माहिती भेटावी, कामाची माहिती भेटावी, हाच आपला नेहमी प्रामाणिक प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. बरेच शेतकरी बांधव आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि आपल्यासोबत शेती करत आहेत. ठीक आहे ना. तर धन्यवाद. असं माहिती करतो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.